अहो काय नाही, मी जेवण करायला स्वयंपाक झाला ना? हो स्वयंपाक झाला. पण म्हटलं काही आता काही हायच नाही घरात. नाही आता काय करू, वरण भात टाकला. बाकी काही हाय नाही, तिखट मीठ गिट चटणी गिटणी काहीच नाही म्हटलं घरात. नाही कस काय करू तिखट. हिरा भाजीपाला सगळा संपला म्हणून वरण भात टाकला बाप्पा. तुमचे काही धंदा काही ठप्प पडला म्हटलं. पैसे काही हाय नाही घरात. नाही कस काय घालून काय नाही बाप्पा, का समजत नाही तिघाचा खर्च. म्हणा तेच काय पैसेच नाहीत ना आता. कुठं जा कामाला समजत नाही. ऑटो जेव्हापासून विकला ना तेव्हापासून लयच धंदा ठप्प पडला. कोणता धंदा टाका विचार नाही, रंगात धंदे टाकू राहिलो पण प्रॉफिट कोणत्याच धंद्यात निघू राहिलं नाही. काय करू काय समजत नाही. तुम्ही आता मार्केटमध्ये जाऊन पहा म्हटलं. मार्केटमध्ये धंदा चालू सांगा आता. पीक धान्य गिन्य आता विकायला तर ना मार्केटमध्ये, तर मग काही ना काही ते ना पैसे. हो गड्या, हा विचार बरोबर आहे. आता काय दुसरं काही गावात नाही, काही हाय नाही. सगळं आता उन्हीच्या सगळं हे पडलं, ठप्पच पडले तिकडले. तर आता मार्केटमध्ये जाऊन पाहा लागन. एकच रस्ता आता. आता उद्या काय करा, मार्केटमध्ये जाऊन पाहा लागन. काही ना काही तर नेला असणार धंदा गिंदा काही हातात नाही. हमालीच असून तर काही नाही करावंच लागन. घरी बसल्या बसल्या काही होत नाही. वरण भात खाऊ इटलो. भाजीपाला काही नाही घरात, काही नाही आहे. जाऊ दे, ठीक आहे मग. दे ना जेवण काय जर वरण भात आहे काय आता काय करायचं. वाले मिरची देऊन दे सोबत आणि वरण भात देऊन दे. तेच खातो आता. काय काही दुसरा पर्यायच नाही. बरं चला मग देतो जेवण करायला. या भूषण दिसला मला. भूषण कुठे गेला भूषण? काय ग मला दिसला नाही बाहेर. असं कुठे खेळत असं. येणार तू जेवण करायला टार्गेट वाढ. मी आवाज देऊन तुला पाहतो बाहेर दिसला तर आवाज देतो मी. बरं द्या मग आवाज. मी टार्गेट वाढतो तोपर्यंत. काय नाही कदून आली मग मी कदर नाही बाप्पा. काही आवाज नाही कोणी आहे का नाही घरात. नाही तर हा म्हटलं पाय धुवायला पाणी नाही दिवायला घरात. नाही आहे काय सुनबाई आहे घरात. नाही का गेली बाहेर सुनबाई. मला 2 हप्ते वाटलं का मा बहिणीच्या घर जाईल तर काही सुधरी म्हटलं असून कायची माय ज्याच्या दिवस आहे. मला तर पहिल्यापासून माहित होतं काम चोर आहे म्हणून. आता मला हे माहित पडलं बाप्पा कदरीची काही आहे नाही आहे. हा तिला एवढी बघ नाही का सासू आली म्हणून पाय धुवायला पाणी द्या, काही द्या, पाणी पाजा, चाय द्या, काहीच नाही बाबा. झोपले पसरून नंतर नाही तर बाय गेले गोष्टी सांगाले 2-3 चुकले अजून. हा तुला माहित आहे ना आज आई राहिली म्हणून मी तरी पण हा कुठे गेलती म्हटलं तू. कुठे गेलती तू? किती वेळची आदर बी तुले सुनबाई झोपूर आवाज बदला ना तरी पण आवाज दिला नाही घरातून. हा अरे सासूबाईला वाटतं आता तर गेलो आपण काम. काय सांगू का झोपेल होते म्हणून काय आता या टाइम झोपाचा काय ना ते पडून झोपू काढवली ती. ते झोपू सन्न ती झोका देत माया पण डोळा लागला. आता लक्षच नाही. कधी आले तुम्ही? कधी आले म्हटलं? जसे विचार राहिले का जसे काय वेळ झाला मला आले तसं माहितच नाही आले म्हणून मी इतक्या वेळेला वेळची. हा किती वेळ आली मी? किती वेळ वाट पाहिली म्हटलं. किती वेळ आधी आली? झोपली होती का तू? हा कुठे गेली तू? रुपये बंद काय आली? नाही झोपली गेली नव्हती. डोळ्यात लागला आता बाळाला. तुमचं आज ऐकलं तर आली बाहेर. हो आता मग आता ती गोष्ट सांगतो का मला. पाणी देतो का नाही म्हटलं. झाले हातपाय धुवायला पाणी गिनी प्याले पाणी ते उन्ही पण आले तरी पण विचारलं नाही. आलं विचार कधी आलं काय आलं. आता जाणं होईल लोक पालटी किती ठेव. हो ठेवतो आताच ठेवतो. काय बापा देवानं मला कसून दिली काय जण हे. हा काही म्हटलं कापणीच की हे नाही चंट. कापणी ना कापणी काही ना काही हायच नाही खराबी. हा आता कोणते काम करायले लोक पटपट होऊनच नाही अंगाच्या वाली. हा आता काय मी घरात मी काय केलं काय आता आहे का काय आहे तर 2 हप्ते दूर होते का घराच्या काय जण कसं काय केलं तर. हा धंदा गिंदा काय जण चोपटायचा करते का नाही करायचं एकदमच. गेले तर गेला नाम पोरग कामाले. आता काय घरातलेच काम आहेत काही नंतर काय जण बाप्पा काय केलं घरात. नाही तर त्याचा व्यवसाय भांडे गिंडे घातले का नाही तर आमचं कोणाच करे बाबा. कोणत्या कामाला पटापट होतच नाही अंगाची वाली. अहो आई म्हटलं फी भरायला मग दे म्हटलं पैसे. हा स्कॉलरशिपची सांग मी तुला म्हटलं 1500 लागतात म्हणून फी. आता उद्या 11 तारीख आहे म्हटलं तर देशील का पैसे मला तू? अरे बापा थांब ना रे बापा. काय गडबड लागत तू भांग. तुला माहित नाही काय काम गिम काही चाललंय हाय. त्या बाप्पा घरी बसलेलं हाय. हा कसं काय करू म्हटलं मी एकटी. हो सारं थांब ना सांग ना सर लोक आले 2-3 दिवस थांब मला देतो मला मी पैसे. तुमचं ना तेच राहायचं ना गाणं. हा तुम्हाला सांगा मी तुला किती वेळ सांगा म्हटलं मी तुले. हप्ता झाला असेल ना आपले पैसे लागतात आहे. पैसे लागतात तुझं करत होती. आता तुम्ही मागू राहिलो तर आता नाही पैसे. आता काय करू मी? आता सोडले का थांबतात थोडी. आता उद्या दिवस उद्या तारीख दिली मग आखरी मुले. आता काय ना माग कोणाला पैसे दे ना बिचारे. हा स्कॉलरशिप चालू देऊन पण आपल्या हातात मग. बरं ठीक आहे काय तुम्ही कोण ना कोण दिले तर देईन मी. आता काय करू. आता कोणी पैसेच नाही आता मी उन्हाळा लागला ना बाप्पा म्हणून
कोण देत नाही मागे पुढे कडे पैसे द्याले तरी पाहिजे मी मागून कोणाले 1500 रुपये दिन उद्या पाहिजेत ना आज थोडी दिन बरं पण अजून काय विचार म्हटलं काही उद्याचं असं तरी काय सर्व सर डायरेक्टच म्हटलं का उद्या त्याचं म्हणलं तर म्हणजे स्कॉलरशिप येईन म्हणून तुला यावेळेस असं म्हटलं सर ना मला म्हणून म्हटलं 1500 रुपये कर ना काही कागदपत्र. हो बरं आई मी काय म्हटलं मार्ग तर सगळं पोहोच लग्न झालं म्हटलं लग्न मला करून दिलं लग्न मी पण करतो लग्न आता आपल्याला झालं ना किती वेळ झाली मिळाली लहान वयाच्या पोरी लग्न केलं एक लेकर मला पण लग्न करून पाहिजे. आता काय होईल डोक्यात कोण म्हणलं तुला हा वयात होती ते लग्न नाव नगर काय पुरुषीने उतरले ना स्वतः विश्वास तू हा आता म्हटलं 19 वर्ष तू मग करतो लग्न गणती वाला असं ऐसा घातलं काय घागर एक वेळा घालून हा लग्न काय चालली का म्हटलं नाही हो आई काही बोलतो का तू मैत्रीचं लग्न आहे ना ते सांगलं मी तुले हा 4 एप्रिलचं लग्न आहे म्हणून लग्न चालले ना माय काही बोलतो का नितीन पोसं लग्न करीन का कोणासोबत पण तुला सांगू राहिली बाय पण लग्न करून दे म्हणून काय बरं मैत्रीण पण लग्न करू आता जशी पण लागेल तर 2 वर्ष लहान आहे ते काय बाप्पा आजकालच्या पोरी कोणाला नवरे आवडले बाप्पा म्हटलं काय करायचं समजत नाही हा तर आता काय करू म्हटलं मी इथं समजत नाही आलं काय एवढं हा यावं इकडे म्हटलं येता आता पोरगी आई बोलायला येता काय म्हटली काय वचन ते काय झालं काय काऊन बोलली काय झालं काय कुठं चालली ते पिरतूबाई कुठं चालली तू म्हटलं थोडं ना मोबाईल मला कलर कोणतं म्हणते मावून पण नानाला फोन लावून केलं सांगा नाही समजून काही हा काय नको काय म्हणतो कोण टाकले इथं हा आता अजून त्या पोराला आपण काय म्हटलं पोराला पायाला तवा काही नाही म्हणजे आता काय बरं कशी उडाली म्हटलं सांगा समजून तुझ्या भाषेने मला ऐकू राहिली बाप्पा तुमची पोरगी काय बोलतो शांती काही पण तुला तू मला म्हटलं नाही असं कधी काही बोलतो तू बिचारे हा तू वाटलं का तूच काढून टाकते तर एकच पोरगी आहे हस लग्न करीन का मी तुझी वय कमी आहे मी सांगितलं नाही का पाहुणे आलं तेव्हा 16 वर्ष पोरगी आहे बा आरशी लग्न करत नाही काय झालं प्रीतू हा प्रीतू काय झालं म्हटलं काय हे कुठं चालली तू हा चालली कुठे तू म्हटलं घागरीला घालून हा बाबा त्याला झालं म्हटलं का मला पण लग्न करून दे तुम्ही हा म्हटलं काय सगळ्यात लग्न होऊन मीच राहिले आता तुम्ही माझ्या काही गोष्ट नाही घालवली लग्नाची ना कायची ना आता काय करू म्हटलं मी बाबा मैत्रीची लग्न केली म्हटलं मी आता तर ते म्हणते ती एकच लग्न आहे म्हणते मला पत्रिका पाठवशील नाही का किती वर्षाची आहेस म्हणतो आता सांगा बरं तुम्ही हा हो बाई ते बरोबर आहे पण टाइम आहे नवीन लग्नाला त्याला 2-3 वर्ष टाइम आहे ते असं 19-16 वर्षाची तू 19 वर्षाची 20 वर्षी पोरगी पाहिजे लग्नासाठी पण हा त्याच्या घरातली जास्त कडकी आली मग ते लवकर लग्न करून राहिले घर आपल्यापाशी काय असं काही आहे का कडकी गाईचं काम इतकं लोक आम्ही तू पैसा आम्हाला एकच पोरगी आहे तर लग्न आम्ही थोडी असं कसं तसंच करून म्हणून चांगलं लग्न मोठं लग्न करू ना म्हणून आम्ही थांबलेलो आहो 16 वर्षाची 17 लागेल 2-3 वर्ष थांब हे म्हटलं पोरगी आपल्या हाताला निष्ठवलं बरं म्हटलं हा हे काय ऐकून म्हटलं आपल्या कोणाला म्हणून मला पाहिजे म्हणून हा इले म्हटलं समजून सांगा असं नाही करायचं म्हणून हा इले कोणाला सांगितलं काय जण बाप्पा हा लग्न करून राहिले म्हटले इतके दिवस चांगली बसलेली होती शांत काय जण कोण भरले का नाही असं तर शांत बसून तू न बोलला म्हणत मी मला समाज दे मामाला ना काय म्हणते ते पोहोच दे मला तिचा विचार काय आहे तर हा कस काय म्हणलं ती इतकं वर्ष वय कमी अजून तिच्या कस काय वय लग्न करून इतकं लवकर तिने म्हटल्याबरोबर लग्न होणार थोडी नाही बाप्पा मला तर सांगू नका म्हटलं हे पोरगी आता हाताला नसतं म्हटलं हा काय जण कोण रिकाम करू राहिले घरातले भांडे लावून टाकू राहिले काम न धंदा हा कोण म्हटलं ते कोण होतं सांगायला लग्न कर म्हणून हा शांतीला म्हटलं शांत बस म्हणून मी सांभाळतो बरोबर अरे प्रीती बेटा आता लहान असून वळती बरोबर नाही आहे दारगात नसतास तू अजून आता चांगली मोठी होय 11वी-12वीची परीक्षा दे 11वी-12वीत स्कॉलरशिप नाव टाक मग स्वतःच्या पायावर उभी राहशील नाही का तू हा
स्वतःच्या पाय उभी राह असं म्हटलं नाही पाहिजे नवऱ्यानं का मामा आताच खातो म्हणून. हा स्वतःच्या पायावर उभं राहिलं काही नाही केलं तर मग काही ना काही आपलं रुबाव राहते ना तिकडे सासरवाडीत नाही. म्हणून म्हटलं काही ना काही करावं लागतं आपलं आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून. हा दुसऱ्याच्या भोवती किती वेळ खाणं. म्हणून म्हटलं पहिले शिक्षणाची लक्ष दे, पेपर सोडव. हा मग पाहू ना लग्नाचं. हा लग्न काय आहे ना मग कधी पण करणं असं थोडे आम्ही का तुला घरी बसून ठेवीन मग लग्न करा आम्ही लग्न पैशाच्या पाय उभी कर. आम्हीचा विचार होता तोच म्हटलं एकच पोरगी आहे ते लग्नाचा विचार इतकं लग्न नाही करा. तुला म्हणून राहिलो पहिल्यांदा त्या शिक्षणाचे लक्ष दे. शिक्षण झालं मग हाय मग त्या मनावर आहे तू. हो बाबा हे तुमचं बरोबर आहे. आता नाही आता डोक्यात विचार काढून टाकला पण तो. आता पहिल्यांदा शिक्षणाचे लक्ष द्यायला पण मग बाकीचे काम. आता मन भरून पाय स्वतःच्या पाय उभं राहून काही हे नाही पर्याय नाही दुसरं आपल्यापाशी. आता काही ना चांगलं शिक्षण करावं लागेल आणि स्वतःच्या पाय उभे राहून तेव्हाच लग्न करून. आता काहीच नाही विचार करत. आता लग्नाचा विचार असतो का डोक्यात बाहेर काढतो लग्नाचा विचारच. पहिले आता स्वतःच्या शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पाय उभी होईल तेव्हाच काही ना काही विचार करत. आता काम कोणताच विचार नाही करत मी. कोण काही म्हणा ना पण मी आता हा विचार नाही करत लग्नाचा काही. बरोबर तुम्ही सांगितलं मला समजावून.